नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गोदावरी नदी प्रणालीवर आधारित प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूयात. महाराष्ट्रात सर्वात मोठे नदीखोरे कोणत्या नदीचे आहे? पर्याय क्रमांक 1 आहे तापी, पर्याय क्रमांक 2 कृष्णा, पर्याय क्रमांक 3 गोदावरी, पर्याय क्रमांक 4 कोयना. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोदावरी नदी. पुढील प्रश्न आहे, गोदावरी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात होतो? पर्याय क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 नाशिक, पर्याय क्रमांक 4 सांगली. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाशिक. प्रवरा नदीवर कोणते धरण आहे? पर्याय क्रमांक 1 विष्णुपुरी, पर्याय क्रमांक 2 नांदूर मधमेश्वर, पर्याय क्रमांक 3 भंडारदरा, पर्याय क्रमांक 4 एलदरी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे भंडारदरा. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची नदी कोणती? पर्याय क्रमांक 1 गंगा, पर्याय क्रमांक 2 यमुना, पर्याय क्रमांक 3 कावेरी, पर्याय क्रमांक 4 गोदावरी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे गोदावरी नदी. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदी कोणत्या पर्वतरांगेत उगम पावते? पर्याय क्रमांक 1 विंध्य, पर्याय क्रमांक 2 सातपुडा, पर्याय क्रमांक 3 सह्याद्री, पर्याय क्रमांक 4 अरवली. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सह्याद्री पर्वत. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदी कोणत्या प्रकारची नदी आहे? पर्याय क्रमांक 1 अंतर्गत प्रवाह, पर्याय क्रमांक 2 द्वीपकल्पीय व हंगामी, पर्याय क्रमांक 3 हिमालयीन, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे द्वीपकल्पीय व हंगामी. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदी कोणत्या राज्यात उगम पावते? पर्याय क्रमांक 1 तेलंगणा, पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 4 छत्तीसगड. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र. गोदावरी नदीच्या काठावर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? पर्याय क्रमांक 1 पैठण, पर्याय क्रमांक 2 हरिद्वार, पर्याय क्रमांक 3 त्र्यंबकेश्वर, पर्याय क्रमांक 4 उज्जैन. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्र्यंबकेश्वर. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदी कोणत्या दोन डोंगररांगा दरम्यान वाहते? पर्याय क्रमांक 1 शंभू महादेव डोंगररांग व हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, पर्याय क्रमांक 2 सातमाळा अजिंठा व सातपुडा पर्वत, पर्याय क्रमांक 3 सातमाळा अजिंठा व हरिश्चंद्र बालाघाट, पर्याय क्रमांक 4 सातमाळा अजिंठा व शंभू महादेव डोंगररांग. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सातमाळा अजिंठा व हरिश्चंद्र बालाघाट. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून वाहते? पर्याय क्रमांक 1 9, पर्याय क्रमांक 2 10, पर्याय क्रमांक 3 8, पर्याय क्रमांक 4 7. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे 8. गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यातून वाहते. नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड व गडचिरोली. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या डोंगरावर होतो? पर्याय क्रमांक 1 गाळणा, पर्याय क्रमांक 2 ब्रह्मगिरी, पर्याय क्रमांक 3 अजिंठा, पर्याय क्रमांक 4 हरिश्चंद्रगड. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ब्रह्मगिरी. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदीची संपूर्ण भारतातील एकूण लांबी किती आहे? पर्याय क्रमांक 1 880 किलोमीटर, पर्याय क्रमांक 2 1465 किलोमीटर, पर्याय क्रमांक 3 1365 किलोमीटर, पर्याय क्रमांक 4 1100 किलोमीटर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1465 किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदी वाहण्याच्या दिशेवरून खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते? पर्याय क्रमांक 1 पूर्व वाहिनी,
पर्याय क्रमांक 2 दक्षिण वाहिनी, पर्याय क्रमांक 3 उत्तर वाहिनी, पर्याय क्रमांक 4 पश्चिम वाहिनी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पूर्व वाहिनी. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहते? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 3 तेलंगणा, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे वरील सर्व. गोदावरी नदी ही महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व तेलंगणा या तीनही राज्यातून वाहते. पुढचा प्रश्न आहे, मांजरा नदीचा उगम कोठे होतो? पर्याय क्रमांक 1 बालाघाट डोंगर रांगेत, पर्याय क्रमांक 2 अजिंठा डोंगर रांगेत, पर्याय क्रमांक 3 सातपुडा डोंगर रांगेत, पर्याय क्रमांक 4 गाळणा डोंगर रांगेत. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बालाघाट डोंगर रांगेत. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदी खोऱ्याने महाराष्ट्राचे किती क्षेत्र व्यापले आहे? पर्याय क्रमांक 1 69,899 चौरस किलोमीटर, पर्याय क्रमांक 2 69,000 चौरस किलोमीटर, पर्याय क्रमांक 3 59,000 चौरस किलोमीटर, पर्याय क्रमांक 4 59,899 चौरस किलोमीटर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे 69,000 चौरस किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदीने भारतीय नदी प्रणालीचे एकूण किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? पर्याय क्रमांक 1 आहे 10%, पर्याय क्रमांक 2 20%, पर्याय क्रमांक 3 18%, पर्याय क्रमांक 4 15%. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे 10%. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदीने महाराष्ट्र नदी प्रणालीचे एकूण किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? पर्याय क्रमांक 1 आहे 49%, पर्याय क्रमांक 2 29%, पर्याय क्रमांक 3 39%, पर्याय क्रमांक 4 आहे 25%. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे 49%. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात उगम पावणारी गोदावरी नदी कोणत्या सागराला जाऊन मिळते? पर्याय क्रमांक 1 आहे बंगालचा उपसागर, पर्याय क्रमांक 2 अरबी समुद्र, पर्याय क्रमांक 3 हिंदी महासागर, पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बंगालचा उपसागर. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते? पर्याय क्रमांक 1 आहे राजमहेंद्री, पर्याय क्रमांक 2 विजयवाडा, पर्याय क्रमांक 3 तिरुपती, पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजमहेंद्री. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदीखोरे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदीखोरे आहे. या नदीला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 आहे दक्षिण भारताची गंगा, पर्याय क्रमांक 2 उत्तर भारताची गंगा, पर्याय क्रमांक 3 दक्षिण भारताची सिंधू, पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे दक्षिण भारताची गंगा. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदी ही भारतीय उपखंडातील सर्वात जुनी नदी असल्यामुळे तिला कोणत्या नावाने संबोधले जाते? पर्याय क्रमांक 1 आहे प्राचीन गंगा, पर्याय क्रमांक 2 वृद्ध गंगा, पर्याय क्रमांक 3 गोमती, पर्याय क्रमांक 4 भागीरथी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वृद्ध गंगा. पुढचा प्रश्न आहे, प्रवरा नदीचा उगम कोठे होतो? पर्याय क्रमांक 1 आहे हरिश्चंद्रगड, पर्याय क्रमांक 2 भीमाशंकर, पर्याय क्रमांक 3 त्र्यंबकेश्वर, पर्याय क्रमांक 4 ब्रह्मगिरी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हरिश्चंद्रगड. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदीच्या कोणत्या उपनदीवर भंडारदरा या ठिकाणी विल्सन प्रकल्प उभारण्यात आला आहे? पर्याय क्रमांक 1 आहे प्रवरा, पर्याय क्रमांक 2 मुळा, पर्याय क्रमांक 3 इंद्रायणी, पर्याय क्रमांक 4 मांजरा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रवरा. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे? पर्याय क्रमांक 1 512 किलोमीटर, पर्याय क्रमांक 2 612 किलोमीटर, पर्याय क्रमांक 3 668 किलोमीटर,
पर्याय क्रमांक 4 568 किलोमीटर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 668 किलोमीटर. विद्यार्थी मित्रांनो, आता उर्वरित प्रश्न उत्तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.